गायचे पाय बांधले होते. सकाळी मी पूजा करायला आले होते. थरथर गाय कापू लागली. मग गाय खाली नाही, फक्त पूजा करून गेली. पुन्हा हेला बोलले, राजूला बोलले. कधी घडले हे घटना? की रात्रीच्या आज किती वाजता? ती आवाज आहे माहिती मी सकाळी बघितलं. 2 वाजता. हा तुम्ही होतो का? आई म्हणली मला रात्री 2 वाजता. हा. मग पुढे काय झालं? पुढे काय नाही, ती थरथर कापू लागली, पडू लागली. मी राजूला जाऊन बोलून आले दुकानात. तुम्ही सांगा ना. मग ह्याने आल्यावर मला सांगितलं, मग मी मधू धडेला आहे. आजीनं मला दुकानातून बोलवले. असं असं गायला बरं वाटणार, गायला गुंगीचं औषध दिले म्हणले. गायला दावून आहे म्हणलं. मग मी मधू धडेला फोन करून कॉल करून बोलून घेतो डॉक्टरला. ह्यांना ते गायचे पाय बी बांधले म्हणते आजी ना, आणि पाय वगैरे आजीनं सोडली होती बांधलेले पाय. आजी तुम्ही बघितलं तेव्हा गाईचे पाय बांधलेले होते का? हा महागला बांधले. कोण सोडलं? मी सोडले महागला. ती पडू लागली बोलतो. आणि पुन्हा महाराजाला फोन केला, आपल्या मुस्लिम महाराजाला, संजय मुस्लिम महाराज. अजून एक तिकडे बैल आहे, त्याला सुद्धा गुंगीचं औषध दिलाय, आणि सुद्धा तो बैल शुद्धीवर येत नाही. डॉक्टरांनी येऊन प्रयत्न केले त्याला. अहमदपूर शहरातील गुनाई नगर या भागात हा प्रकार घडलेला आहे. गाय आणि एका गोवंशाला गुंगीचं औषध देऊन त्याचे पाय बांधण्यात आले होते. गायीला जे आपलं दैवत म्हणतात, त्या एका महिला नागरिकाने पाहणी केली. सकाळी तिची पूजा करण्यासाठी आले असताना त्यांच्या निदर्शनास आलं की गायीचे आणि गोवंशाचे, बैलाचे त्या पाय बांधण्यात आले होते. आणि हा प्रकार झालेला सर्व त्यांनी सांगून इथल्या गोरक्षकांना माहिती दिली. आणि त्याचबरोबर या ठिकाणी फोनवरून माहिती मिळताच गोरक्षक मधुकर धडे आणि त्यांच्या सोबतची टीम या ठिकाणी आली आहे. काय काय झालं तुम्हाला नंतर? तुम्ही आल्यानंतर इथं काय होतं नेमकं चित्र आणि कसं काय? इथं आल्याच्या नंतर एक गाय अशी बेशुद्धीच्या परिस्थितीमध्ये पडलेली होती. मी राजू भाऊला बोलवलं. ह्यांनी मला फोन करून बोलवल्या इथं बोलवलं तर त्यांनी हेच गाय आहे म्हणून दाखवलं. मग ह्यांनी आजीला पण बोलवलं. आजी म्हणल्या की याचे पाय बांधलेले होते. आम्ही आजूबाजूला बघितलं तर तिला हलवलं तर ते हालचाल करायच्या परिस्थितीत नव्हती. इथं काही ब्रेड पडले. ह्या बाजूच्या घरामध्ये विचारपूस केल्यास त्यांनी म्हणजे रात्रीच्या काहीतरी गोंधळ झाला होता इथं. आम्ही उठल्यामुळे ते कोणतर होते पळून गेले इथून. आणि एक वाहन पण होतं म्हणून इथं. मग हे आता वाहनाचं काही कळालं नाही अजून, कोणतं वाहन होतं काय नाही. तर नेमकं हे काय प्रकार चालू आहे काही कळालं नाही. मग पाय बांधल्यामुळे आमची दाट शक्यता आहे की हे चोरून नेण्याचे काही प्रकार आहे. ही एक गवंश इथं आहे, गाय आहे, आणि ही गाभण आहे मुळामध्ये. आता आपल्या इथले पशुवैद्यकीय अधिकारी क्षीरसागर साहेब आले, त्यांचा इलाज केले, इंजेक्शन वगैरे 2-3 इंजेक्शन दिले. हे काही औषध पाजवले आले त्यांना. आणि इथंच एक आहे, आणि अजून एक पलीकड विराज गार्डनच्या पाठीशी एक अजून एक कटाळ्या आहे. त्याची पण अशीच परिस्थिती आहे. ते जवळ येऊ देत नाही, काम म्हणजे डॉक्टरांना विलाज करू देत. त्याला ताक पाजवण्याचं काम आता चालू आहे तिथं. त्याला ताक ठुलंय, मग ते पित नाहीये. मग त्याला जबरदस्ती करू शकत नाही, कारण की ते जास्त निब्बर आहे, मारायची भीती वाटत आहे. असे शहरामध्ये अनेक प्रकार घडत आहेत सारखं वारंवार. काही 4 महिन्याखाली सुद्धा बालाजी रेड्डी यांच्या घरासमोर यश2 समोर वाहनामध्ये गायी व वासरं रस्त्यानं जे फिरत राहतात त्यांना काहीतरी खाऊ घालून सनी त्यांना उचलून गाडीमध्ये नेण्याचा प्रयत्न करत होते. बालाजी रेड्डी यांच्या कॉम्प्लेक्सच्या कॅमेऱ्यामध्ये ते कॅच झालेलं आहे. फक्त चेहरे आणि गाडी नंबर क्लिअर दिसत नाहीये. तिथल्याही नागरिकांनी सांगितलं, आम्ही पोलीस स्टेशनला वेळोवेळी कल्पना देतो, शहरामध्ये कॅमेरे बंद असल्यामुळं हे प्रकार जास्त होत चाललेले आहे. आणि लाईट सुद्धा मरकुरी लाईट नाहीत रस्त्यावर, त्याच्यामुळं गावामध्ये जनावरच नाही तर चोरीचे प्रमाण सुद्धा जास्त वाढलेले आहे. रात्री औषध खाऊ घातले, पाय बांधलेले होते. 2 तिकडे 50% फक्त, सगळी नाही अर्धी. देतो म्हणले त्यांना, चालव त्याच्याकडे ती बी सोडायची.
डॉक्टरला विचारून हेच का 3 वाजता राहिली 5 वाजेपर्यंत गट्ट्या का 3 वाजता अर्धीपेक्षा जास्त टाकले बरं नव्हती आता 3 वाजता रे आता सगळी द्यावं का गोट्या 3 पर्यंत तुम्हाला घटना ती सगळी द्या आता घटना ती विषय सोडा होती तिला आता सोड सोड पिक्चर बनतस का आवाज बहुजनांचा